नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, स्वानंदीने मोडलं सर्वांसमोर आता अंशुमानचं लग्न. तर दुसरीकडे मात्र चिंगी प्रेग्नेंट आहे हे सत्य आलं आता सर्वांसमोर. तर चिंगीच्या पोटात नेमकं अंशुमानचं बाळ का कोणाचं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या स्वानंदीने कसं बसं चिंगीला शोधून आणलेलं असतं आणि त्याच्यानंतर मल्लिका आणि अर्पिता तरी पण आपल्या चिंगीला त्रासच देत असतात. तर आता चिंगीच्या डोळ्यासमोर अंशुमानचं लग्न होत असतं हे पाहून मात्र चिंगीला त्रास होणं हे तर साहजिकच आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि चिंगीला प्रचंड वाईट वाटत असतं. त्याच्यामुळे चिंगी बिचारे आपली काहीच करू शकलेली नसते. त्याच्यामुळे चिंगीला असं वाटत असतं की तिने तिचं आयुष्य आता संपवलं पाहिजे. तर दुसरीकडे समर राजवाडे देखील स्वानंदी मॅडमला हेच समजावून सांगत असतात की स्वानंदी मॅडम, तुम्ही नका जास्त टेन्शन घेऊ, तुम्ही लग्न एन्जॉय करा. कारण की तुम्ही जर असं स्ट्रेसमध्ये आणि टेन्शन घेऊन जर राहिला तर काहीच फायदा होणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही असं हसत आनंदी राहिला तर मला काहीच अडचण येणार नाही. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही ताण घेऊ नका आणि चिंगीसोबत काहीच होणार नाही, या सगळ्या गोष्टीची मी जबाबदारी घेतो. पण बिचाऱ्या चिंगीच्या मनामध्ये आणि चिंगीसोबत काय घडलेलं असतं हे फक्त चिंगी आणि अंशुमनलाच माहीत असतं. तर दुसरीकडे हा महामूर्ख अंशुमान आता चक्क लग्न करायच्या अगदी शेवटच्या स्टेपवरती आलेला असतो. तर तिकडे अनुष्का देखील आता अंशुमानच्या प्रेमात फार वेडी झालेले असतात. अनुष्काच्या घरच्यांनी देखील अंशुमानचं बॅकग्राऊंड नीट व्यवस्थित चेक केलेलं नसतं. कारण की ह्या अंशुमानने आतापर्यंत किती कुटाणे करून ठेवलेत याबाबतचं त्यांना काडीचा खबर देखील नसते. तर दुसरीकडे अनुष्काचा बाप आता एवढा मोठा बिझनेसमॅन असतो. त्याच्यामुळे अंशुमनला बसल्या बसल्या खूप सारा पैसा भेटणार आहे याबाबत तर काही वादच नाही आहे. आणि अंशुमनला हे देखील माहीत असतं की आता त्याच्याकडे पैसाच पैसा येणार आहे. त्याच्यामुळे अंशुमन म्हणतो की मला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, आता एकदा मी खूप श्रीमंत मुलीसोबत लग्न करतोय, त्याच्यामुळे माझ्याकडे चिक्कार पैसा येणार आहे. त्याच्यानंतर मी दादा आणि वहिनीला दाखवतो की त्यांनी माझ्यासोबत आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे. तर इकडे आता अनुष्काच्या घरचे सगळेजण त्या लग्नाच्या मंडपात आलेले असतात. तर एकीकडून मात्र तुम्हाला माहितीच आहे की हा उतावळा नवरा घोडग्याला बाशिंग बांधल्यासारखा हा अंशुमान देखील तिथेच असतो. तर आता मल्लिका सगळ्यांना सांगत असते की होईल बाई माझ्या अंशूचं आज लग्न. त्याच्यानंतर स्वानंदी आणि अंशूची बायको दोघीजण मिळून हे सगळं काही घर सांभाळतील आणि एवढा मोठा आमचा बिझनेस पण आहे. तर तो आता स्वानंदी आणि अंशुमानची बायको ह्या दोघींकडे देखील दिला जाईल. म्हणजेच ही मल्लिका सगळ्यांना खोटे खोटे स्वप्न दाखवत असते. तर दुसरीकडे हा महामूर्ख अंशुमान आता एवढा उतावळा झालेला असतो की त्याला वाटतं की आता तो लवकरच करोडपती होणार. पण ह्याला माहीत नाही की ह्याने आत्तापर्यंत जे कांड आणि कुटाणे करून ठेवलेत ना, त्याच्यामुळे तो करोडपती तर नाही पण रोडपती तर 100% बनणार आहे. तर आता दुसरीकडे मित्रांनो, आपल्या चिंगीला जास्तच त्रास व्हायला लागतो. म्हणजेच आपली चिंगी पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की चक्कर येऊन पडते. आणि हा सगळा प्रकार घडल्यामुळे स्वानंदीला तर तुम्हाला माहितीच आहे की अस्वस्थ होणार आहे. स्वानंदी चिंगीला म्हणते की चिंगी घाबरू नको, काय होते तुला, मी आहे तुझ्यासोबत. आणि स्वानंदी चक्क चिंगीला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो काय घडतं, कारण की ते ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण की मित्रांनो, आपल्या चिंगीने सगळ्यात मोठी महामूर्ख चूक तर हीच केली ती की त्या अंशुमानच्या खोट्या नाट्या प्रेमाला ती भाळली. कारण की तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने आधीपासूनच चिंगीला सांगितलं होतं की अंशुमान सरांच्या खोलीपासून तू लांब राहायचं. पण त्या चिंगीने ऐकलं नव्हतं आणि त्या सगळ्या गोष्टीची आता तिला फळं भेटलेली असतात. तर चिंगी आता काहीच बोलत नसते. कारण की डॉक्टरांनी तिला जे सांगितलेलं असतं हे कळाल्याच्या नंतर चिंगीच्या पायाखालची जमीन सरकते आणि चिंगी काहीच न बोलता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता स्वानंदी लग्न मंडपातून कुठे गायब झाली म्हणून समर जास्त चिडतो आणि समर म्हणतो की लवकरात लवकर स्वानंदी मॅडमला शोधून आण. कारण की स्वानंदी मॅडम जर ह्या लग्न मंडपात नसतील तर काय फायदा, कारण की एवढं चांगलं कार्य चाललंय आणि ह्या कार्यामध्ये जर स्वानंदी मॅडम नसतील तर खूप चुकीचं आहे. तर काही जरी झालं तरी आता स्वानंदीला लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन या म्हणून आता सगळ्या नोकरांना समर सांगतो. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की अधिरा आणि रोहन पण या लग्नात आलेले असतात. त्याच्यामुळे अधिरा आणि रोहनला पण समजत नसतं की नेमकं नंदुताई गेली तरी कुठे. कारण की त्या सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की आता एवढा घरामध्ये एवढा चांगला मुहूर्त आहे, एवढं चांगलं कार्य आहे, पण स्वानंदी मॅडम अशा अचानक गायब का होतील, हा प्रश्न तर समर राजवाडेंना पडलेला असतो. तर मल्लिका परत येते आणि समरला म्हणते की समर तू पाहिलंच ना, कारण की माझ्या अंशूचं चांगलं झालेलं स्वानंदीला पाहवतच नाही. त्याच्यामुळे आता लग्न कार्य आहे, आता काही मिनिटातच अंशूचं लग्न पार पडेल. पण तरी देखील स्वानंदीला अजिबात पण गांभीर्य नाही की तिने या ठिकाणी यावं, आपल्या सगळ्यांच्या सामील व्हावं. आणि तिला आपल्या अंशूच्या लग्नाचा काहीही अजिबात आनंद झालेला नाही. समर, मी तुला आत्ताच सांगते. तर त्यावेळेस पण आपला बिचारा समर तुम्हाला माहितीच आहे की सगळ्या गोष्टीमध्ये स्वानंदी मॅडमची साथ देत असतो आणि त्या ठिकाणी देखील देतो आणि म्हणतो की तुमचा काकू काहीतरी गैरसमज होतोय तुझा, कारण की मला माहिती आहे ना की स्वानंदी मॅडम अशा नाही आहेत, त्या असतील इथेच कुठेतरी कामाच्या गडबडीमध्ये, पण ते आपल्याला लवकरच येऊन जॉईन होतील. तर समर सारखा आता आपल्या स्वानंदी मॅडमला कॉल करत असतो आणि म्हणतो की तुम्ही कुठे आहेत, लवकर
लवकरात लवकर इथे या. तर आता स्वानंदी ज्यावेळेस मात्र चिंगीच्या हातातले ते रिपोर्ट हिसकावून घेते आणि ते रिपोर्ट्स वाचते त्यावेळेस मात्र स्वानंदीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की स्वानंदीला समजतच नाही की ह्या चिंगीने काय बालिशपणा करून ठेवलेला आहे. कारण चिंगी आधीच वयाने एवढी लहान असते, पण चिंगीकडून एवढी मोठी चूक होऊन गेलेली असते की काही सांगायलाच नको. कारण एकच आहे मित्रांनो की ह्या घरामध्ये तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे अंशुमनला आजपर्यंत योग्य ती शिक्षा न झाल्याची ही सगळी फळं आहेत. कारण की अंशुमनला एवढ्या वेळेस त्यांनी पाठीशी घातलं, त्याच्यामुळे अंशुमनची इथपर्यंत मजल पोचली की आता स्वानंदीला समजतं की चिंगी प्रेग्नेंट आहे. आणि ज्यावेळेस मात्र स्वानंदीला समजतं चिंगी प्रेग्नेंट आहे त्यावेळेस मात्र स्वानंदी एवढी प्रचंड चिडते की सांगायलाच नको. कारण की स्वानंदी म्हणते की अगं महामूर्ख मुली, हा काय मूर्खपणा करून ठेवलायस तू प्रेग्नेंट आहे आणि कसं काय आणि कोणामुळे? तर लवकरात लवकर चिंगी आता मला खरं सत्य सांग, नाहीतर मी राजवाड्यांना हा सगळा प्रकार सांगेल, नंतर तुझ्या आजीला समजेल आणि मग बघ तुझ्यासोबत काय होतं. तर त्यावेळेस मात्र चिंगी रडायला लागते. चिंगी म्हणते की वहिनी मला माफ करा, माझ्याकडून चुकून झालं. आणि हे सगळं कोणी केलं विचारल्याच्या नंतर आता स्वानंदीला चिंगीला सत्य सांगावंच लागतं. आणि चिंगी सांगते की हे सगळं अंशुमन सरांमुळे झालेलं आहे. कारण की अंशुमन सर आणि मी एकमेकांवरती प्रेम करतो हे आमच्या दोघांना पण माहीत आहे, पण तरी देखील अंशुमन सर समर सरांच्या आणि त्यांच्या आईच्या दबावाखाली येऊन त्या अनुष्कासोबत लग्न करत आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चैन चोरीचा सगळा काय प्रकार आता आपल्या स्वानंदीला समजतो. आणि त्याच्यानंतर स्वानंदी म्हणते की अगं मूर्ख मुली, तू एवढा मोठा मूर्खपणा करून ठेवलेला आहे, तुला मी सांगितलं होतं त्या अंशुमानपासून लांब राहा, पण तू माझं ऐकलं नाहीस, चल आता. तर त्यावेळेस मात्र चिंगी म्हणते की वहिनी मी तिकडे येतच नाही, मी आता इकडूनच गावाकडे निघून जाते. तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की तुला आता तिथे यावंच लागेल आणि तुझं आता लग्न लावून द्यावं लागेल. तर त्यावेळेस मात्र स्वानंदीचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर चिंगी म्हणते की लग्न आणि माझं कोणासोबत वहिनी? तर त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की अंशुमनसोबत. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र चिंगी म्हणते की नको वहिनी, मला सगळी लोक काय बोलतील, काय समजतील, त्याच्यामुळे आता स्वानंदी म्हणते की काही बोलू दे आणि काही होऊ दे, तुला आता माझ्यासोबत यावंच लागेल. आता स्वानंदी काय येईना म्हणून समर बिचारा आधीच टेन्शनमध्ये असतो. आणि त्यावेळेस मात्र आता समर म्हणतो की आपण लग्न मुहूर्ताची वेळ नको जाऊन द्यायला, तुम्ही करून घ्या सगळं तुमच्या प्रोसेस पुढच्या, म्हणजे सगळं काही उरकल्याच्या नंतर स्वानंदी मॅडम इथे येतील त्यावेळेस मी त्यांच्यासोबत बोलतो. तर आता अंशुमान आणि अनुष्का एकमेकांच्या गळ्यात हार घालणारच असतात. तर तेवढ्यात मात्र स्वानंदी त्या दरवाजात येऊन थांबते आणि म्हणते की थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. आणि हा शब्द जसा की अंशुमनच्या कानावरती पडतो, मल्लिकाच्या कानावरती पडतो, त्यावेळेस मात्र त्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो की स्वानंदी नक्कीच काहीतरी करून आलेली आहे. अंशुमनला समजलेलं असतं की चिंगीने काहीतरी घोटाळा करून आलेली आहे चिंगी, त्याच्यामुळे आता ही स्वानंदी माझं लग्न पार पडू देणार नाहीये. तर स्वानंदी असं बोलल्याच्या नंतर मल्लिका म्हणते अगं स्वानंदी, तुला काही वेळ लागले का? असं का बोलते तू? आज माझ्या मुलाचं एवढं चांगलं लग्न होतंय, तुला हे पाहवत नाही का? आधीच तुला लग्नाला यायचं नव्हतं तर तू नसते आली तरी काय हरकत नव्हती. पण त्यावेळेस मात्र स्वानंदी म्हणते की अहो काकू थांबा, तुमचा मुलगा हे मुळात लग्न करण्याच्या लायकीचाच नाही. हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो की स्वानंदी असं का बोलते. आणि मग काय तुम्हाला माहितीच आहे की जे व्हायला नको तेच होतं. कारण मित्रांनो एकच असतं, कारण की स्वानंदी म्हणते की राजवाडी मला माफ करा, कारण की प्रत्येक ठिकाणी मी येऊन असं काहीतरी बोलते त्याच्यामुळे खूप मोठे पुढे कोटाने होतात मला माहीत आहे. पण आत्ता घडलेलंच तसं आहे, कारण की हे लग्न होऊ शकत नाही. अनुष्काचं आणि अंशुमानचं लग्न कधीच पार पडणार नाही, कारण की चिंगी प्रेग्नेंट आहे. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि सगळ्यात पहिले मित्रांनो उडी घेतं यामध्ये ती म्हणजे ही मल्लिका. मल्लिका म्हणते की ती चिंगीने तोंड काळं केलं, मग तू माझ्या मुलाला का दोष देत आहे? तर त्यावेळेस मात्र आता स्वानंदी सगळ्यांसमोर म्हणते की अहो काकू थांबा, कारण की तोंड मात्र चिंगीने काळं नाही केलं, तोंड तुमच्या मुलाने काळं केलंय, कारण की तुमच्या मुलामुळेच चिंगी प्रेग्नेंट आहे. हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र सगळ्या लोकांच्या अचानक धक्का बसतो आणि समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही काय बोलताय, ही मजा करण्याची वेळ नाही आहे, कारण की एवढी सगळी लोक आहेत, एवढी ठिकाणी हे लग्नाची मुहूर्त, तुम्ही असं अचानक कसं बोलू शकता? तर त्यावेळेस मात्र स्वानंदी मॅडम म्हणतात की अहो राजवाडे, मी काही चुकीचं आणि काही खोटं बोलत नाही आहे, कारण की माझ्याकडे रिपोर्ट्स पण आहेत तसे. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मित्रांनो आता अंशुमानचं लग्न मोडणं तर फिक्स असतं. पण त्यावेळेस मात्र अंशुमान म्हणतो की ह्या महामूर्ख मुलीचा म्हणजेच ह्या नोकरांचा माझा काय संबंध आहे? ही स्वानंदी वहिनी माझ्यावरती कोणतेही खोटे आरोप करते, त्याच्यामुळे मी असले आरोप माझ्यावरती घेणार नाही आहे. तर मित्रांनो आता आपल्या चिंगी प्रेग्नेंट असते हे सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. तर दुसरीकडे समर राजवाड्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याला विश्वासच बसत नसतो की असं घडलंच कसं काय असेल आणि अंशुमान असं काय करेल यावरती तर समरचा विश्वासच नव्हता. पण या अंशुमानने माती खाल्लेली असते. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या चिंगीचं आणि अंशुमानचं लग्न झालं तर ठीक आहे, नाहीतर ह्या अंशुमानला एवढी भयंकर शिक्षा झाली पाहिजे की सांगायलाच नको. आणि मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट पुढची ही पण सांगतो की ही मल्लिका आता काही झालं तरी अंशुमान आणि चिंगीचं लग्न होऊन देणार नाही हे मला माहीतच आहे. कारण की मित्रांनो ही मल्लिका म्हणणार की ह्या चिंगीने दुसरीकडे कुठे काय केलं असेल पण माझ्या मुलावरती आरोप लावते. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जाता जाता हाईप नक्की करा. धन्यवाद.